Lactobacilli, this word it is derived as lactose sugar which is present in milk. It is converted into lactic acid. That's why this is lacto, and rod shape that is bacilli. So they are known as lactobacilli. मग ह्या प्रोसेसचा डेली लाईफ मध्ये आपल्याला काय उपयोग आहे? अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. आपण घरी आईला जर विचारलं तर दही कसं तयार होतं, तर आई सहज आपल्याला ती प्रोसेस सांगेल. दूध गरम केलं जातं, त्या दूध गरम करण्यामुळे आधीचे जे हार्मफुल मायक्रोब्स असतील ते दुधातले नष्ट होतात, डिस्ट्रॉय होतात. आणि मग दूध थोडं थंड करून कोमट करून त्याच्यामध्ये मिरजण घातलं जातं. म्हणजे वी ऍड सम फ्रेशली प्रिपेअर्ड लॅक्टोबॅसिली इन दॅट मिल्क. दिस प्रोसेस इट इज नोन ॲज मेकिंग ऑफ योगर्ट. योगर्ट तयार करण्याची ही प्रोसेस आहे. इट इज व्हेरी युजफुल. इट इज वन ऑफ द यूज ऑफ लॅक्टोबॅसिली. आपल्याला अनेक उपयोग आहेत लॅक्टोबॅसिलीचे डेली लाईफमध्ये. इंडस्ट्रीमध्ये देखील लॅक्टोबॅसिली वापरलं जातं. मग युजेस काय आहेत? अतिशय महत्वाचं उपयोग मेकिंग ऑफ योगर्ट. मग योगर्ट तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रत्येक घरामध्ये रोज आपण पाहतो, ऑब्झर्वेशन करतो. पण त्याच्या मागे सायंटिफिक प्रोसेस काय आहे हे आपल्याला आता स्टडी करायचं आहे. व्हॉट इज मेकिंग ऑफ योगर्ट? इट इज कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू योगर्ट. मिल्कचं कन्व्हर्शन योगर्ट मध्ये केलं जातं अँड इट इज डन विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. मग या प्रोसेसला फर्मेंटेशन असं देखील म्हणतात. फर्मेंटेशन इज वन ऑफ द प्रोसेस वेअर microorganisms they produce energy by anaerobic respiration. याला फर्मेंटेशन असं म्हणतात. ज्याच्यामध्ये CO2 इव्हॉल्व होतो आणि त्याच्यासोबत एनर्जी देखील तयार होते, म्हणून फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. इथे लॅक्टोबॅसिली ऍड केल्यानंतर काही वेळाने म्हणजे काही तासामध्ये योगर्ट प्रिपेअर होतं आणि मिल्कची जी कन्सिस्टन्सी असते, नेचर असतं, ते बदलतं हळूहळू आपण पाहतो. Milk, it is liquid. It has proteins, fats, carbohydrates. Also, it has water. Milk मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. पण तेच जर आपण कर्ड किंवा दही पाहिलं, योगर्ट पाहिलं, it is solid. It has some liquid part, but it is solidified after conversion. कन्व्हर्शन झाल्यानंतर दही हे सॉलिडिफाय होतं. ही प्रोसेस का होते? तर त्याच्यामध्ये काही बदल होतो, लक्षात घ्या. आणि हे बदल घडवून आणण्यासाठी लॅक्टोबॅसिली कारणीभूत असतात. इन दिस प्रोसेस लॅक्टोबॅसिली दे कन्वर्ट लॅक्टोज शुगर विच इज प्रेझेंट इन मिल्क इनटू लॅक्टिक ऍसिड. लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि लॅक्टिक ऍसिड मध्ये झाल्यामुळे ही जी प्रोसेस आहे याला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. मग लॅक्टिक ऍसिड जे आहे इट इज ऍसिड. याच्यामुळे दह्याला एक विशिष्ट चव येते. Due to sugar and acid, this yogurt it is sour and sweet. आंबट गोड ते दही तयार होतं. लक्षात घ्या, अतिशय टेस्टी ते लागतं. इट इज ड्यू टू दिस फॅक्टर दॅट इज लॅक्टिक ऍसिड. दुसरा फायदा काय होतो? लॅक्टिक ऍसिडमुळे या कर्डचा जो पीएच आहे तो लो होतो. पीएच ही एक व्हॅल्यू आहे केमिस्ट्रीमध्ये. याच्यामुळे पदार्थाचं नेचर ऍसिडिक की बेसिक हे ठरवता येतं. मिल्क हे जनरली न्यूट्रल असतं, थोडंसं अल्कलाईन असतं, त्याचा पीएच 7च्या वर असतो. परंतु लॅक्टोबॅसिलीमुळे त्याचा पीएच डिक्रीज होतो आणि डिक्रीज झाला की त्याच्यामुळे ऍसिडिक नेचर होतं त्या योगर्टचं. आणि ऍसिडिक नेचरमुळे त्या योगर्ट मधले जे हार्मफुल मायक्रोब्स असतात ते डिस्ट्रॉय होतात. लक्षात घ्या, डिस्ट्रॉय झाल्यामुळे दही हे व्यवस्थित तयार होतं, योगर्ट हे व्यवस्थित तयार होतं. ऑल्सो देअर इज अ कोऑग्युलेशन ऑफ प्रोटीन्स. मिल्क मध्ये प्रोटीन्स असतात. इनिशियली दे आर इन लिक्विड फॉर्म, पण लॅक्टोबॅसिलीमुळे जसं जसं त्या ठिकाणी फर्मेंटेशनची प्रोसेस होते तसं तसं ते जे प्रोटीन्स आहेत ते एकत्र यायला सुरुवात होते. याला म्हणतात कोऑग्युलेशन ऑफ प्रोटीन्स. आणि योगर्ट मध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणून योगर्टचं जे नेचर आहे, मिल्क इज लिक्विड बट योगर्ट इट इज सॉलिड. लक्षात घ्या, ते सॉलिडिफाय होतं. इट इज ड्यू टू कोऑग्युलेशन ऑफ प्रोटीन्स. इन दिस मॅनर
we can convert milk into yogurt. This is a process of making of yogurt. जी स्टेप बाय स्टेप आपल्याला एक्सप्लेन करता येईल. Now there are 3 brackets. They are given on page number 88 and 89. They are related to uses of lactobacillus. ते तुमच्या सेल्फ स्टडी साठी आहे मित्रांनो. या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश नाही तरी देखील ते सेल्फ स्टडी साठी आहे. ते वाचायचंय आणि त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहे. इथे थोडा त्याचा भाग आपण थोडक्यात घेणार आहोत. लक्षात घ्या. कन्सिडर पेज नंबर 88 फ्रॉम टेक्स्टबुक. यूज युअर ब्रेन पॉवर ही पहिली ब्रॅकेट आहे. लक्षात घ्या. याच्यात 3 प्रश्न विचारले. व्हाय डू डॉक्टर्स ऍडवाइज यू टू हॅव योगर्ट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन और ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. आपल्याला जर अपचन झालं, पोटदुखी झाली तर डॉक्टर आपल्याला बटर मिल्क म्हणजे ताक पिण्याचा सल्ला देतात. याचं कारण काय? तर सोपं आहे. इन मिल्क देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लॅक्टोबॅसिली आणि लॅक्टोबॅसिली हे आपल्या पोटामध्ये जे हार्मफुल बॅक्टेरिया असतात क्लॉस्ट्रिडियम सारखे ते डिस्ट्रॉय करतात आणि याच्यामुळे आपली पोटदुखी आणि इनडायजेशनचं प्रमाण कमी होतं. देन सेकंड क्वेश्चन इज समटाइम्स योगर्ट बिकम्स बिटर अँड फ्रॉथर. व्हाय डज दिस हॅपन? काही वेळा जास्त काळ जर गेला तर दही हे कडवट होतं, उघडं राहिलं त्या आणि त्याच्यावर बुडबुडे यायला सुरुवात. फ्रॉथर म्हणजे बुडबुडे येईल. याचं कारण काय? तर लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होतं, परंतु ही प्रोसेस जर कंटिन्यू होत राहिली फर्मेंटेशनची तर तिथे ब्युटेरिक ऍसिड तयार होतं आणि ब्युटेरिक ऍसिड एक कडवट असतो. शिवाय CO2 इव्हॉल्व्ह होत राहतो त्याच्यातून, म्हणून त्याच्यातनं बुडबुडे यायला सुरुवात होते, फ्रॉथ अप होतं. तिसरा प्रश्न आहे विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ऑब्टेन ऍट होम बाय फर्मेंटेशन ऑफ द क्रीम फ्रॉम द मिल्क. हा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. घरी जर आईला विचारलं तर काय काय तयार करू शकतो? योगर्ट तयार होतं, बटर मिल्क तयार होतं, पण जे क्रीम काढून ठेवतो रोज आपण, जी साय जमवतो, त्याच्यामध्ये जर थोडं योगर्ट ऍड केलं तर हळूहळू त्याचं फर्मेंटेशन होऊन त्याच्यापासून आपल्याला बटर मिळतं, चांगलं लोणी मिळतं. शिवाय बटर मिल्क सेपरेट करता येतं आणि पुढे त्या लोण्याचं रूपांतर आपण घी मध्ये करतो, साजूक तुपामध्ये त्याचं रूपांतर करतो. इन दिस मॅनर वी गेट योगर्ट, बटर, देन घी. दीज आर द प्रोडक्ट्स. नंतर दुसरी ब्रॅकेट आहे डू यू नो. हा पण सेल्फ स्टडीचाच प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक योगर्ट्स अँड अदर फूडस्टफ्स दॅट आर पॉप्युलर नाउडेज. बाजारामध्ये आजकाल प्रोबायोटिक्स उत्पादनं मिळतात. प्रोबायोटिक्स म्हणजे काय की असे फूडस्टफ्स, असे अन्न पदार्थ की ज्याच्यामध्ये पर्पजली लॅक्टोबॅसिली ऍड केलेले असतात. ह्याच्यामुळे त्या फूडस्टफ्सचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, पोषण मूल्य वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आवश्यक असे न्यूट्रिएंट्स हे मिळतात बॉडीला. लक्षात घ्या. म्हणून प्रोबायोटिक्स बाजारामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणावर मिळतात. युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिली आर ऍडेड टू दीज इटेबल्स. इटेबल्स म्हणजे खाद्यपदार्थ. सच इटेबल्स आर हेल्दी. असे इटेबल हे हेल्दी असतात बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लॉस्ट्रिडियम इन द एलिमेंटरी कॅनॉल अँड हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. अतिशय महत्वाचा त्यांचा उपयोग आहे. हे प्रोबायोटिक फूडस्टफ्स जर आपण खाल्ले तर आपल्या एलिमेंटरी कॅनॉल मधले हार्मफुल बॅक्टेरिया किल होतात, मरतात आणि आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हा अतिशय महत्वाचा प्रोबायोटिक्सचा फायदा आहे. Then there is another bracket on page number 89. It is for self study. याच्यामध्ये अतिशय महत्वाचा भाग दिलेला आहे. 5 पॉइंट्स दिले. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली जे डेली लाईफ मध्ये अतिशय आवश्यक आहे, शिवाय इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग करून घेतला जातो. पहिला आहे व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एटसेट्रा कॅन बी ऑब्टेन फ्रॉम फर्मेंटेशन ऑफ मिल्क. मिल्कचं फर्मेंटेशन करून वेगवेगळे प्रोडक्ट्स, योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज ज्याचा आपण वापर करतो, मोठ्या श्रीखंड हे बनवले जातात. याच्या इंडस्ट्री असतं. सेकंड यूज इज लॅक्टोबॅसिलिक फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल. लॅक्टोबॅसिलिक फर्मेंटेशन हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. कशासाठी? इंडस्ट्री येते याच्या. सिडार म्हणजे ऍपल व्हिनेगार बनवण्यासाठी ऍपल पासून. नंतर कोको हे एक प्रकारचं पेय आहे. लक्षात घ्या. ते तयार करताना फर्मेंटेशनची प्रोसेस वापरली जाते. कोकोच्या बिया येतात त्याच्यापासून ते मिळवलं जातं, पण इथे फर्मेंटेशन उपयुक्त असतं. पिकल ऑफ व्हेजिटेबल. बाजारामध्ये
व्हेजिटेबलची लोणची मिळतात, तिथं लॅक्टोबॅसिलीचा उपयोग फर्मेंटेशनसाठी केला जातो. नंतर तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे लॅक्टोबॅसिली अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट अबडोमिनल डिस्कम्फर्ट. जसं आधी आपण पाहिलं की डॉक्टर बटर मिल्क घेण्याचा सल्ला देतात. याच्यामुळे ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे आपला पोटाचा जो आहे त्याच्यामध्ये पोटदुखी वगैरे सारखे जे आजार असतील ते त्या ठिकाणी बरे होतात. देन फोर्थ यूज इज लिव्हर फॉडर ऑफर टू डोमेस्टिक कॅटल लाईक काऊज अँड बफेलोज. गायी आणि म्हशी दूध देणाऱ्या यांना लिव्हर फॉडर म्हणजे पशुखाद्य खाऊ घातलं जातं, त्याला लिव्हर फॉडर म्हणतात. हे जर खाद्य आपण आणलं बाजारात तर ते संध्याकाळी आदल्या दिवशी ते भिजवलं जातं. लक्षात घ्या, त्याला आंबवण्यासाठी ठेवलं जातं पाणी टाकून. याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं आणि त्या पशुखाद्याचं पोषण मूल्य जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते आणि गाई म्हशी जास्त दूध देतात. हा त्याचा महत्वाचा उपयोग आहे. दिस इज अ फॉडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. अँड फिफ्थ यूज इज द लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ ब्रेड. काही प्रकारचे ब्रेड तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिली उपयुक्त आहे. शिवाय वाईन मेकिंग एस्पेशली फ्रॉम ग्रेप्स, द्राक्षांपासून वाईन बनवताना लॅक्टोबॅसिलीचा उपयोग करून घेतला जातो. फर्मेंटेशन ही अतिशय महत्वाची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होतो. याच पद्धतीने वाईन ही मिळवली जाते. दीज आर सम युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली. सेल्फ स्टडीसाठी मित्रांनो ते आहे, त्याच्यावर तुम्ही नोट्स तयार करायचे आहेत, प्रश्न तयार करायचे आहे. एक्सप्लेन युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली इन दिस मॅनर. आणि आणखी एक भाग आहे रिसर्च. हा देखील आपल्या स्टडीमध्ये सध्या नाही, त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही, तरी देखील त्याच्यात जे 2 प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहे. हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियावर कोणकोणत्या इंडस्ट्री डिपेंड आहे. आणि दुसरा प्रश्न, विच टाइप्स ऑफ कॉटेज इंडस्ट्री अँड फॅक्टरीज कॅन बी स्टार्टेड इन एरियाज विथ अबंडंट मिल्क प्रोडक्शन. ज्या भागामध्ये खूप दूध उत्पादन होतं त्या भागामध्ये कुठल्या प्रकारच्या कॉटेज इंडस्ट्री म्हणजे ग्रामीण भागातल्या इंडस्ट्री आणि फॅक्टरी आपण सुरू करू शकतो, त्याचा काय उपयोग होईल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमूल डेअरी सर्वांना माहिती आहे. इट इज आनंद मिल्क युनियन लिमिटेड. गुजरातमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन करून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जे आहे त्याला व्हाईट रेव्होल्युशन असं म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉडक्ट्स मिल्कपासून मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री ह्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. या पद्धतीने लॅक्टोबॅसिलीचे उपयोग करून घेतले जातात, म्हणून त्यांना युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये समाविष्ट केले जातं. लक्षात घ्या. आजचा जो भाग आहे हा इथं आपण संपवतो आहे. पुढच्या भागामध्ये आपण रायझोबियम बद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.